तर चला, फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली. सनबाद घ्यायला काय स्ट्रेचिंग. तर हे घर आपल्या पाटील सरचं आहे. ते नवीन घर बांधलेलं आहे. तर आपण इथं गाडी लावून तिथं. तर कारण गाडी लावून येऊ राहिला. तर आता काय करू, आपण इथून पलीकड साईडनी जॉगिंग करू, तिकडे जाऊ, परत मग वापस येऊ. इथे आल्यावर परत गाडी घेऊन जाऊ. मग सरचं घर आहे, सरच्या घरात. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅनलचा 213वा दिवस. तर आज बाहेर जायचं आहे. तर चला बाहेर जाऊ. कुठं जायचं आहे बघू. तर आज आपण करणार आहे लॉंग. तर आज आपण थोडंसं आउट ऑफ साईडला आलतो हायवेवर. मागच्या 2 संडेच्या आधी जिथे आलतो ना त्याच ठिकाणी आलो होतो. तर आज काय करू, वॉर्मअप करू आणि लॉंगला सुरुवात करू आपण. तर जागा बघा, ही जागा आहे. वॉर्मअप करू आणि लॉंगला चालू करू. चला. चला, वॉर्मअप झाला कंप्लीट. आता काय लॉंगची तयारी करू, कारण बॅग ठेवून येईन तवरक तिकडं. बॅग आतमध्ये घरात गाडी लावून तिथं. तर कारण गाडी लावून येऊ राहिला. तर आता काय करू, आपण इथून पलीकड साईडनी जॉगिंग करू, तिकडे जाऊ, परत मग वापस येऊ. इथे आल्यावर परत गाडी घेऊन जाऊ. मग सरचं घर आहे, सरच्या घरात. ती बिल्डिंग आहे बघा समोर. गाडी लावली पार्किंगला. तर चला लॉंग डिस्टन्स मारायला आता.
भोकून करे तिकडची गँग ती आपल्याला नाही मला वाटलं आपल्याला ढुकळ आता कोणाला चल चल इग्नोर कर तर हे घर आपल्या पाटील सरचं आहे ते नवीन घर बांधलेलं आहे तर आपण इथं गाडी लावली तर आता आज 10 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली एकदम एक सेम रिदम निघालतो सेम स्पीड निघालतो तर आता इथं स्ट्रेचिंग करायला जागा नाही मागच्या वेळेस आपण ते बौद्ध विहारपाशी गेलो बघा ते समोर तिथं एकदम शांत जागा असती तिथं फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता चला 10 किलोमीटरमध्ये एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा कधी पण सेम स्पीड ठेवा आणि हायवेनी जर करत असले तुम्ही तर रोडवर नाही फुटपाथवर पळा फुटपाथवर पळलो आपण मातीच्या रोडनी आणि सोबत कोणाला तरी घेऊन चला कारण की एकटं पळू नका कारण एकटा आपण आपल्या गुंगीत असतो गाडी येते नाही येते सांगता येत नाही त्याच्यामुळं चला ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू चला स्ट्रेचिंग करतो बौद्ध विहार आलो आता आपण स्ट्रेचिंग कुठं करू इथंच करायचं स्ट्रेचिंग इथंच करू आपण फुल एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण हिल ट्रेनिंग करतो किंवा लॉंग करतो आज केलं 10 किलोमीटर लॉंग त्या दिवशी फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची आणि कारण की मसल पुऱ्या टाईट झालेल्या आपल्या पायाच्या तो आता जर आपण वॉर्मअप किंवा फुल बॉडी स्ट्रेचिंग केली नाही तर उद्या पाय दुखन आपले ते कोणाचे दुखते तर त्याच्यामुळे आज फुल बॉडी स्ट्रेस केला ना तर काय होतं पूर्ण जेवढे मसल ताणलेले असते सगळे रिलॅक्स होऊन जाते आणि त्यामुळे उद्या आपलं काही नाही जे रेग्युलर आहे ते रेग्युलर असं होऊन जाते बॉडी त्याच्यामुळं हिल नक्की लक्षात ठेवा कधी पण लॉंग किंवा हिल ट्रेनिंग केली तर फुल बॉडी स्ट्रेचिंग करा ऐक हां करतो मग ते ट्रायबल पडत चल कर
कारण स्ट्रेचिंग करायला मजा आली काच. आज वाटलं दिवस खाली नाही गेले, मला वाटत होतं दम लागत होतं काय. तरी सेम स्पीड होती आपली, सेम स्पीड ठेवायची कधी पण. आणि लॉंगला कसं आहे एक सोबत पाहिजेत, नाही ते कसं आहे दोनदा तीन पॉईंटला आपल्याला कुत्रे फुकले बरं. कारण सोबत जर नसलं ना तर जास्त अजून येते, हा फंडा असतो. त्याच्यामुळे लॉंग करत असलं ना कधी 1-2 जण सोबत ठेवायचे. आणि जागेवर राऊंड मारत तर काय प्रॉब्लेम नाही, पण असं हायवेला करत असलं ना फ्री रनिंग तर कधी पण सोबत ठेवा एखादं गाडीवाला, नाही तर आपलं एक सोबत रनिंगवाला ठेवायचा कधी पण. ही गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर ते प्रॉब्लेम येईल. प्रत्येक कोपऱ्यावर नाका कुत्रे असते. माग कधी आलतो रे या खदानीपाशी? 2 हप्ते झाले रे. त्या तिकडे गेलतो आपण, त्या बौद्धची मूर्ती नाही का गौतम बुद्धाची, त्या पलीकडे. यावेळेस खाली स्ट्रेचिंग केले करणच्या म्हणण्यानुसार. हे बंद केले खर खदान आता कोरीत नाही ना, इकडून नाही कोरीत आता. वरती लोक आहे बघा. तिसगाव मध्ये येत नाही याला, 30 गावची खदान. इथे एक हे झालं, एक पोरगी पडली होती ना 2 गरुड जगची प्रॅक्टिसला. बघा हे सेंटर आहे, तुम्हाला दाखवत होता एका वरतून. इथं पोरं प्रॅक्टिसला येते, इथून पाय सटकला डायरेक्ट दरीत खाली डायरेक्ट. एवढी खतरनाक आहे बघा. इथं वरतून काही दिसत नाही, इथून डायरेक्ट खाली आहे डायरेक्ट. बॅग लागत दोन जण बसणार ऐकतं कंबाई. चालू आहे का काय? याच आहे तुमचं. मला माहिती ना तुम्हाला झोपायचं होतं मुद्दा. झोपायचं नाही रे. मला माहिती मांडी उभं राहा. जाऊ द्या व्हायची ना का भेट चालली, काही करता येत नाही. जाम झालं मांडी पुढे. लोकांची कामं कोण करेल? बांगा राहतो ना माहिती आहे तुम्हाला. शाळेतलं तेव्हा आम्हाला म्हणायचं आम्ही आज काही ॲग्रीमेंट म्हणजे वाद नाही घालायचं रे माझ्याशी. हात कुठं तरी आम्हाला एकदा तर भोत्या एका पोरीच्या दप्तरात कोणी चॉकलेट ठेवले काय माहिती, त्याला आणखी इज्जत गेली तिची. आता आम्ही जे शाळा ठेवले तशी इज्जत गेली. काय नंबर घेईन 5-10 दिवस आम्हाला घेतलं तर पण स्टाफ रूम मध्ये. तुमची फाटे होती तुम्ही नव्हते म्हणले करण्यात चाल म्हणे वापस. समोर आपण जात होतो तर त्या साईडनं पूर्ण ब्लॅक दिसत होतं. ऑगस्ट 8 नोव्हेंबरला जाऊ. नोव्हेंबर डिसेंबर
तर चला फुल बॉडी स्ट्रेचिंग झाली. सनबाद घ्यायला काय स्ट्रेचिंग आता स्टॉप झाली. तर चला आपली आजची स्ट्रेचिंग कंप्लीट झाली. तर आता आजचा वर्कआउट झाला फिनिश. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.